पुण्यात वसुली एजंटांचा थरार. हडपसरमध्ये पत्नी समोरच पतीला निर्घृण मारहाण. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात पुन्हा एकदा कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. हडपसर येथील गजबजलेल्या 15 नंबर चौकात क्रेडिट कार्डच्या थकबाकीवरून खासगी कर्ज वसुली एजंटांनी एका व्यक्तीला त्याच्या पत्नीसमोर रस्त्यावर पाडून निर्घृणपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भर चौकात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पीडित व्यक्तीने एका नामांकित खासगी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरले होते, ज्याचे काही हप्ते थकले होते. मंगळवारी ही व्यक्ती आपल्या पत्नीसह हडपसर भागातून जात असताना 15 नंबर चौकात काही वसुली एजंटांनी त्यांना अडवले. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, मात्र काही वेळातच या एजंटांनी सभ्यतेची पातळी ओलांडली. पीडित व्यक्तीने चर्चेतून प्रश्न सोडवण्याची विनंती केली असता एजंटांनी त्यांना भर रस्त्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांची पत्नी पतीला वाचवण्यासाठी गयावया करत होती, मात्र निर्दयी एजंटांनी तिचे काहीही न ऐकता त्या व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी तुडवले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच RBIच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोणत्याही कर्जदाराला वसुलीसाठी मानसिक किंवा शारीरिक त्रास देणे गुन्हा आहे. वसुलीची वेळ आणि पद्धत निश्चित असतानाही भर चौकात अशा प्रकारे गुंडगिरी करून मारहाण केल्यामुळे खासगी बँकांच्या वसुली तंत्रावर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेनंतर पीडित कुटुंबियांनी जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेतल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस परिसरातील CCTV फुटेज तपासून संबंधित एजंटांची ओळख पटवत असून या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या एजन्सीवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.